हालू शकतेस. तर चला आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. टीपीएल कमिटी चला या इकडे, तुम्ही लाईनीत मागे सगळ्यांनी या. मागे कोण आहे तिकडे? सीड. अरे सीड बाबा चल ना यार, तुला घरी नाही का जायचं आता मला सांग. ये ना लवकर, चल ना. तर मेन्स फॉर्मॅट मेगा फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, फायनल हिट ज्याच्या बॅटमधनं आला. चला थोडा आता शांत बसा ना, ट्रॉफी घेऊन घरीच जायचं आपल्याला प्लीज. त्यांची मीटिंग संपली का बघ ना. मेन्स फॉर्मॅट फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट ज्याने विनिंग स्ट्रोक लगावला जितेंद्र नेवरेकर ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जितेंद्र या आपण. गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. जितेंद्र फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच, विनिंग हिट ज्यानं लगावला गणेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय जितेंद्रला मॅन ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच अभिनंदन. अमन. त्यानंतर विमेन्स फॉर्मॅट फाइनल मैच, प्लेयर ऑफ द मैच जिसने कप्तान का उत्तरदायित्व निभाया, कप्तान चले सीना तान, सुचिता सिंह इस प्लेयर ऑफ द मैच। सीड हमारे मैनेजमेंट टीम मेंबर, इनके शुभ हाथों से हम देंगे इस विमेन्स फॉर्मेट के अंतिम महामुकाबले का प्लेयर ऑफ द मैच। कप्तान का अच्छा उत्तरदायित्व निभाया यहाँ पर और वही रहे आखिरी मैच के हीरो, प्लेयर ऑफ द मैच। मेन्स फॉर्मॅट मधून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट, मोस्ट डिसमिसल, नो डाउट अबाउट, टीमला लीड करत असताना मेगा फायनल पर्यंत पोहोचवलं। तिन्ही कॅटेगरी मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत राहिलं, पण फिल्डिंग डिपार्टमेंट मधून त्याला मात्र प्राइज मिळतंय। करण ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर। तर चला इथे थोडं करण देखील महत्वपूर्ण माहिती देत आहेत की खरं हा बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड कोण डिझर्व करतो, तर त्याचं उत्तर करण देईल। कोण खरा डिझर्विंग या ट्रॉफीचा? माझ्या हिशोबाने स्वप्नील मांजरेकर वाल, तो खरं डिझर्व करतो ही ट्रॉफी, आणि मी ही ट्रॉफी माझ्या मनापासून त्याला डेडिकेट करतो, कारण की त्यांनी जर रन्स वाचवले नसते ना तर ही मॅच आमची फायनल पर्यंत गेली नसती, फायनल ओव्हर पर्यंत गेली नसती। तर वाल, व्हेरी वेल प्लेड, व्हेरी वेल फील्डेड, अँड थँक्यू सो मच भाई। क्या बात आहे वाल। खरं तर वाल ते 2 सिक्सर तू वाचवले नसते तर मॅच लास्ट बॉल पर्यंत गेलीच नसती। बिकॉज ऑफ यू ओनली दे वॉज इन द गेम। आणि ओव्हरऑल टुर्नामेंट मध्ये बघणार ना तर फिल्डिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो। बॅट्समॅन केवढेही रन्स मारू, फिल्डर जो आहे ना
त्यांनी 50 रन जरी ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये वाचवले ना, त्यांनी टीमसाठी खूप मोठं त्याचं इधर घ्या भाई, आजा आजा, त्यांनी स्वतःच्या टीमसाठी वाल वाल चला या महेशदादा पवार देसी स्पोर्ट्स आमचे ऑफिशियल किट पार्टनर, वालसाठी टाळा वाजवत राहा यार. क्या बात आहे वाल. वाल ते 2 सिक्सर तू वाचवले नसते तर मुंबई इंडियन्स लास्ट पर्यंत फाईट केली नसती बाबा. टेन्शन घेऊ नकोस, हार्ड लक. त्यानंतर विमेन्स फॉर्मॅट मधून आपण बेस्ट फिल्डर कडे जाऊयात. मोस्ट डिसमिसल फ्रॉम विमेन्स कॅटेगरी गुजरात जायंट्स टीम मधून नंदिनी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॅचेस भरपूर घेतल्या तिकडे, मागे लॉंग ऑनला उभे होते आणि भरपूर कॅचेस त्यांनी तिकडे घेतल्या गेल्या. अमोल दादा यांच्या शुभ हस्ते आपण नंदिनी यांना मात्र बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. गुजरातच्या टीम मध्ये मला आठवतंय तिकडे त्या लॉंग ऑनला उभ्या होत्या आणि एकाच इनिंग मध्ये 4 की 5 कॅच घेतल्या होत्या. आणि खरं तर कॅच फिल्डिंग म्हणजे खूप मोठा फॅक्टर राहिला या टीपीएल मध्ये, सगळ्यांना कळालं असेल. आणि या संपूर्ण टीपीएल मध्ये जर आपण पाहिलं तर वन ऑफ द बेस्ट कॅच, एक नाही तर 7-8 कॅच ज्याने अशा पकडल्या त्यांना एक टोकन ऑफ ऍप्रिसिएशन देऊन आम्ही सन्मानित करतोय. ऋषी आहेत का इकडे? ऋषी आहेत का? वन ऑफ द मोस्ट सेन्सेशनल फिल्डर, टाळ्या वाजवा ऋषीसाठी. बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच नाही कॅचेस, 1-2 नाही 7-8 कॅचेस त्याने पकडल्या आणि अशा पकडल्या ज्या दुसरा कोणी पकडूही शकत नव्हता. आणि विमेन्स फॉर्मॅट मधून आरसीबी टीम मधून खेळत असताना जिने खरं तर फिल्डिंगचा स्टँडर्ड आता कसा असायला हवा आणि आता वुमेन्स क्रिकेट किती डेव्हलप होणं गरजेचं आहे जिने सेट केला, तो स्टँडर्ड सेट केला. ख्याती म्हात्रे यांना आपण इन्व्हाइट करूया. आहेत का इथे? किंवा आरसीबीचे कोणी प्लेयर आहेत का? आरसीबी ख्याती म्हात्रे यांना आपण टोकन ऑफ ऍप्रिसिएशन देतोय. येस, ख्याती म्हात्रे त्यांच्या बिहाफ मध्ये आरसीबीचे प्लेयर आहेत, त्यांना आपण ती ट्रॉफी देऊया. बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट, काही हायलाइटेड मोमेंट्स होते त्यांच्यासाठी टोकन ऑफ ऍप्रिसिएशन. तर खरंच बऱ्याचदा काय होतं निखिल की एखाद्या खेळाडूच्या शैलीवरती जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्या खेळाडूने तोंडाने उत्तर देण्यापेक्षा त्याच्या कामगिरीतून उत्तर देणं फार महत्वाचं असतं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि जेव्हा सगळ्यांनी त्याला कॅज्युअली घेतलं, असं वाटलं की कॅज्युअल अप्रोच आहे त्याचा, कॅज्युअली सगळ्यांनी घेतलं, त्या मुवमेंटला येऊन त्याने असे विकेट घेतले की सगळ्यांना विचारात पाडलं. मेगा फायनल पर्यंतचा प्रवास केला आणि फायनल मॅच मध्ये देखील बॅट्समनला त्याच्या बॉलिंग वरती नाचवलं. नो डाऊट सबका फेवरेट चिन्मय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. माइंड गेम्स कॅफे निखिल सोहाने यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देतोय चिन्मयला. चिन्मय थोडा इमोशनल पण झाला होता मेगा फायनल मॅच झाल्यानंतर. वेल डिझर्विंग, वेल बोल चिन्मय. त्यानंतर चिन्मय काय सांगशील, कसं वाटतंय? पहिल्या दिवसामध्ये थोडा डगमगला पण त्यानंतर कमबॅक झाला आणि कमबॅक असा झाला की डायरेक्ट ट्रॉफी घेऊन गेलास. First of all, thank you so much. First of all, thank you so much, the entire team of ASEBI for believing in me. मी मस्करी नाही करणार आहे, खरं सांगतोय. मी COT मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स नाही दिला होता आणि त्याच्यामुळे मी TPL चा पण फॉर्म भरणार नव्हतो.
बट समवेअर कोणीतरी सांगितलं की भरून बघ, घेतलं तर घेतलं, नाही तर नाही घेतलं. बट त्याच्यानंतर RCB ने पिक केलं आणि परफॉर्मन्स अगेन पहिले 3 मॅचेस खूप घाण गेल्या, मग त्याच्यानंतरचा कमबॅक एक्सपेक्टेड होता तो दिला. सो म्हणून अजून बरं वाटतंय. आणि थँक्यू सो मच सागर अँड अतुल अँड एंटायर टीम फॉर बिलिव्हिंग इन मी. आणि मी नेहमी हेच म्हणतो की सीझरचा प्लेअर हे घाणेरडा खेळणारच नाही. So thank you so much Jitu also and entire team of Caesar for also believing in me. Thank you so much and Isala Cup Namdu. We believe on Jassi bhai but RCB believe on Chinmay. क्या बात है. तर चला लगेच आपण बेस्ट बॉलर विमेन कॅटेगरी मध्ये जाऊया. सगळ्यात जास्त विकेट घेत असताना दिल्ली कॅपिटल्स टीमला मेगा फायनल पर्यंत पोहोचण्यामागे ज्या बॉलरचा सर्वात महत्वपूर्ण रोल राहिला, नो डाऊट पूजा इज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला आमचे बच्ची कंपनी रिद्धेश ते आपण फर्स्ट सीझनलाच ठरवलेलं. हॅलो सर, बघा ऍप वरती तुम्हाला सुचिता सिंग दाखवत असेल, पण आपण पहिल्या सीझनला ठरवलेलं की एखाद्या प्लेअरला जर सेकंड दुसरं कोणतं बक्षीस असेल तर ते पहिलं बक्षीस त्याला मिळणार नाही. सो दॅट्स आपण ते पूजाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देऊन सन्मानित केलंय. त्यानंतर फ्रॉम मॅन्स कॅटेगरी आपण वळूया बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. सर्वोत्कृष्ट बॅटर ज्याने सर्वात जास्त धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्या थ्रू ऑफ द टुर्नामेंट. क्या बात आहे. खरं तर ज्या प्रकारे आपण पाहिलं तर त्या खेळाडूवरती विश्वास ठेवला आणि आता त्याच्यासाठी घर देखील बनवतायत RCBचे खेळाडू. चला सर्वांनाच माहिती आहे ज्याने प्रत्येक बॉलरला विचार करायला लावला असा अथर्व विचारे ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॅटर. वेल प्लेड, गुड बॅटिंग अथर्व. आता विमेन्स कॅटेगरी कडे आपण वळतोय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 3 मॅचेस बॅटिंग केली नाही तरी देखील अवॉर्ड घेऊन जाते. बघा मी मैदानात येते तर खाली हात जाणार नाही ती प्रत्येक वेळी सांगते. आणि TPL सीझन 3 मध्ये अर्धशतक झळकावणारी एकमेव बॅटर. जोरदार टाळ्या. TPL सीझन 3 बेस्ट बॅटर प्रीती शिंदे. अँडी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्रीती यांना बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॅटर. 3 मॅचेस फ्लॉप होत्या पण शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवलं करून आणि या तिसऱ्या सीझन मधल्या एकमात्र अशा बॅटर राहिल्या ज्यांनी अर्धशतक झळकावलं. अभिनंदन. आणि TPL खरं तर टर्फ प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी जेव्हा आपण फॉर्म वगैरे रजिस्ट्रेशन केलं, आपले ड्राफ्ट झाले, त्या सिच्युएशन मध्ये 2 प्लेयर आपले इंजर्ड झाले होते. त्यामध्ये एक जय आणि एक गणेश सावंत. तर गणेश सावंत खरं तर इंजर्ड असून देखील खेळलाय. सो त्याला टोकन ऑफ अप्रिसिएशन देऊन आपण सन्मानित करतोय. गणेश असेल तर या. आहेत का इकडे गणेश किंवा जय? जय आहेत. जय गणेशच्या बिहाफ मध्ये सीट घेतील. आणि जयच्या बिहाफ मध्ये कोणी आहे का? गोमे. गणेश या. गणेश चला आदित्य या आपण. इंजुरी खर तर इंजुरी असून देखील त्यांनी खेळली मोठी गोष्ट आहे. गणेश सावंत त्यांच्यासाठी एक टोकन ऑफ अप्रिसिएशन आहे.
आणि खरं तर पवन शेट्टीलाही आम्ही देणार होतो, पण त्याने स्वतःहून दुखापत करून घेतली म्हणून आम्ही त्यांना देत नाहीयेत. नाही, ऍक्सिडेंटली झालं असतं तर त्यांना आम्ही दिलं असतं. त्यांनी स्वतःहून करून घेतली दुखापत ती. ते 21 तारखेचं काय ठरवतात ते बघा पवन शेट्टी. 21 तारखेचं DTPLचं काय ठरवतात बघा. सलग 3 दिवस 10-12 तास स्कोरिंग करणे काही सोपं नाहीये. वी आर रिअली सॉरी. आम्ही खरं तर ते विसरून गेलो, ते पहिलेच करायला हवं होतं. तीर्थ तीर्थ तुम्ही या लवकर. त्यांचा आपण इथे सन्मान करूया. टाळ्या वाजवा एकदा. तुमच्या सगळ्या अपडेट तुम्हाला बक्षिसे त्याच्यामुळेच मिळत आहेत. त्याने सगळे अपडेट ठेवल्यात. तीर्थ या पुढे. सलग 10 ते 12 तास तो विदाउट ब्रेक स्कोरिंग करत होता ऑनलाईन क्रिक हिरोज वरती. त्याच्यामुळे तुम्ही स्कोर बघत होते, त्याच्यामुळे तुम्हाला ट्रॉफीज मिळाला. त्याचा आपण इथे सन्मान करूया. तीर्थचे फार जवळचे मित्र आहेत. रितेश ओळखा पाहू मी कोण कोण आहे. ओळखा. रितेश आहे की सिद्धेश आहे? कोण आहे हा? सिद्धेश आहे का? चला आता आपण बघूया मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. MVP फ्रॉम मेन्स कॅटेगरी. मेन्स कॅटेगरी मधून आपण मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा अवॉर्ड देणार आहोत. सर्वाधिक जास्त धावा, सर्वात विकेट, चांगली फिल्डिंग. फिर एक बार जिन्होंने अच्छा कप्तान का उत्तरदायित्व निभाया. कप्तान चले सीनाथन, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट TPL सीझन 3 RCB टीम मधून सागरने आता ठरलाय MVP. शिवाजी दादा यांच्या शुभ हस्ते आपण MVP ची ट्रॉफी देतो आणि ट्रॉफी सोबत एक गोल्ड कॉइन देखील आहे. गोल्ड कॉइन देखील आहे. सोन्याचा भाव लाखावर गेलाय, पण TPL कमिटी आमची अशी आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे मिळतील. गोल्ड कॉइन आहे, ट्रॉफी आणि गोल्डन कॉइन. क्या बात आहे. निखिल, सोन्याचा भाव तर लाखाला टच झालाय. तुम्ही कसं मॅनेज केलंय? पुढच्या वर्षी कॉमेंटेटर साठी देखील असं काहीतरी ठेवा. अभिनंदन सागर. एक ग्राम सोन्याचा कॉइन आजच्या तारखेच्या सोन्याच्या रेट नुसार मला वाटतं 10-11-12 हजार रुपये रेट असेल बाबा. सागर, पार्टी बनती अभी. लपून ठेव, सांभाळून नाही घरी, नाहीतर झालं काम तमाम समजा. MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट फ्रॉम विमेन्स कॅटेगरी. नो डाऊट. खरं तर बॅटिंग मध्ये देखील फर्स्ट नंबर वरती होते, बॉलिंग मध्ये देखील फर्स्ट नंबर वरती होते, पण आपण पाहिलं तर तिसरं बक्षीस त्यांना मिळालं. बॅटिंग करत असताना मला वाटतं जवळपास 140 रन्स, बॉलिंग करत असताना 6 विकेट. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. इथे देखील कॅप्टन, तिकडे देखील कॅप्टन, दोन्ही कॅप्टनने भूमिका चांगली बजावली. विमेन्स फॉर्मॅट मधून मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट TPL 3 सुचिता सिंग. बॅक टू बॅक सेकंड टाइम आपण पाहतोय. फर्स्ट टाइम फर्स्ट TPL मध्ये आणि आता सेकंड टाइम थर्ड TPL मध्ये. सुचिताने TPL मधून 2 ग्राम सोनं जमा केलंय. मला वाटतं असे 6-7 सीझन अजून खेळली म्हणजे 1 तोळा सोनं जमा करेल. सोन्याचा रेट 1 लाखाच्या वर गेलाय. 12-13 हजारची कमाई झाली. रौनक मेहता,
प्लीज आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, लक्षात ठेवा. चला, इम्पॉर्टंट बक्षीस आहे आता यानंतर. इंडिव्हिज्युअल बक्षिसांमध्ये एवढे खुश झाले, अजून कॅश मिळाली पण नाही यांना. तर बघा, खरं तर सागर निहातीला आपण MVP दिलाय, पण सागर सगळ्या मॅचेस खेळला, पण एक असा खेळाडू आपल्यामध्ये राहिला ज्याने मला वाटतं 6-7 मॅचेस खेळल्या असतील, पण फक्त 3 ते 4 रनने तो उकला. म्हणजे 6-7 मॅच खेळून त्याने एवढ्या रन बनवल्या, तर सगळ्या मॅचेस खेळल्या असता मला वाटतं 250-300 पार झाला असता. आपल्या सर्वांचा खरं तर लाडका खेळाडू, वन ऑफ द सेन्सेशनल प्लेअर फ्रॉम अनंतम. पॉवर हिटिंग असू दे किंवा सेन्सिबल बॅटिंग असू द्या, प्रत्येक वेळी जबाबदारीने तो खेळतो, पण काही दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे तो आज आपल्यामध्ये खेळू शकला नाही. स्पीडी रिकव्हरीसाठी आपण विश करूया, जर नक्कीच अण्णा परत एकदा लवकर आपल्यामध्ये पुन्हा चांगला खेळ दाखवतील. बट खरं तर ते वेल डिझर्विंग होते MVP, बट त्यांना आपण एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून सन्मानित करूया. अण्णा खरं तर आता आहेत का? येस, आमचा आधारस्तंभ अमित शेट्टी साहेब इथे आहेत आणि तिथे मात्र त्यांच्या बिहाफ मध्ये ते ट्रॉफी इथे मात्र घेतात. अनिल अण्णा बॅटिंग आवडत असलेले टाळ्या वाजवा एकदा जोरदार. फेअर प्ले अवॉर्ड, चांगला खेळ राहिला. ज्यांनी अंपायरचा डिसिजन लगेच एक्सेप्ट केलं, समोरच्या संघाला जास्त डॉमिनेट केले नाही, त्यांच्यासोबत चांगले हसून खेळून राहिले. टर्फच्या आत, टर्फच्या बाहेर सगळ्यांशी चांगले वागले, त्यासाठी एक फेअर प्ले अवॉर्ड म्हणून आपण फर्स्ट इयर पासून प्रत्येकाला देतोय. सो मेन्स फॉर्मॅट मधून प्रथमतः आपण देऊया फेअर प्ले अवॉर्ड. येस, ॲज पर अंपायर्स पंचांनी दिलेल्या माहितीनुसार, अंपायरने दिलेल्या माहितीनुसार जी टीम अंपायरचा प्रत्येक डिसिजन एक्सेप्ट करत होती, तो त्यांच्या सोबत असो किंवा त्यांच्या विरोधात असो, अंपायर तर न्यूट्रल असतात, बट काही डिसिजन असं आपल्याला प्लेअर म्हणून वाटतं की आमच्या विरोधात दिले किंवा आमच्या हिताने दिले, पण हे काही न मानता प्रत्येक डिसिजन अंपायरचा एक्सेप्ट केला. ऑन ग्राउंड, ऑफ द ग्राउंड, प्रत्येक वेळी सगळ्यांशी चांगले राहिले. फेअर प्ले अवॉर्ड गोज टू मुंबई इंडियन्स टीम. Fair play award and the award goes to Mumbai Indians. आणि त्यानंतर विमेन्स कॅटेगरी मधून फेअर प्ले अवॉर्ड आपण देऊया. रॉयल चॅलेंजर बँगलोर विमेन्स कॅटेगरी मधून फेअर प्ले अवॉर्ड आपण देतोय. कोणी आहेत त्यांचा टीम मेंबर किंवा कोच? अभि चला. तर त्यानंतर आपण देऊया विमेन्स फॉर्मॅट मधून रनर अप ऑफ द टुर्नामेंट. विमेन्स फॉर्मॅट मधून रनर अप ऑफ द टुर्नामेंट, कॅश प्राइज 35,000 कॅश प्राइज आणि प्रत्येक प्लेयर साठी एक आकर्षक सिल्वर मेडल आहे. एकेकाने लाईनीत या इथून. चला, दिल्ली कॅपिटल्स टीमला मी इन्व्हाइट करेन. विमेन्स, दिल्ली कॅपिटल विमेन्स, चला एकेकाने या पुढे. अमितजी शेट्टी साहेब, वॉइस इन्शुरन्स.
वाईस इन्शुरन्स प्रेझेंट्स TPL तुम्ही पाहतायत आणि 50% गिफ्ट वाउचर JD आर्ट अँड फिटनेस स्टुडिओ यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला आम्ही देतोय. ओनर स्वापर मौजूद. अरे आदित्य पाडशील रे बाळा. व्हेरी वेल प्लेड टीम दिल्ली कॅपिटल विमेन्स. त्यानंतर फोटो सेक्शन पहिले केलं जाईल कव्हर. 35,000 कॅश प्राइस. त्यानंतर TPL सीझन 3 वाईस इन्शुरन्स प्रेझेंट स्टार प्रीमियर लीग सीझन 3 आणि मेन्स फॉर्मॅट मधून रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट कॅश प्राइज. मेन्स फॉर्मॅट मधून आपण पाहतोय 50,000 कॅश प्राइज आणि प्रत्येक टीम मेंबरला सिल्वर मेडल आहे. या संपूर्ण टीम करण अँड कंपनी प्रत्येकाने यायचं आपलं सिल्वर मेडल इथे कलेक्ट करा. रनर्स अप ऑफ द टुर्नामेंट. चला या ना सगळे या. चला लवकर थोडी घाई करा आता.
टेस्ट. तर चला आता ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहिली तो क्षण आता आलेला आहे. TPL सीझन 3 वाईस इन्शुरन्स प्रेझेंट्स टर्फ प्रीमियर लीग सीझन 3 आणि थांबाना नंतर फोटो काढा ना सगळ्यांनी. आता पहिले बाकीच्यांचं पण बाकी आहे ना. मुंबई इंडियन्स, दिल्ली, बाकीच्यांना पण बक्षीस भेटायचं. थोडं थांबा ना, या नाही ते. तर नो डाऊट चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सीझन 3 TPL वाईस इन्शुरन्स प्रेझेंट्स टर्फ प्रीमियर लीग सीझन 3 आणि मुंबई इंडियन्स या टीमला इन्व्हाइट करूया आपण. क्या बात आहे. ट्रॉफी वरती त्यांचं नाव देखील येतंय. नाव देखील त्यांचं तिकडे मात्र ट्रॉफी वरती आपण पाहतोय. प्युअर IPL फिलिंग आहे भाई आहे. वेल प्लेड. Women's team cash prize 55,000 and beautiful trophy for champion team. मेगा फायनल जिंकलेली आहे आणि या सीझनची अगदी IPL चा फील देणारी ट्रॉफी तिकडे तुम्हाला पाहायला मिळते. टर्फ प्रीमियर लीग सीझन 3. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय ज्यांनी 0% चान्सला 100% मध्ये कन्वर्ट केलं. ज्या टर्फ वरती त्यांचा हरण्याचे स्वप्न सगळे बघत होते त्यांचं स्वप्न बुडवून सगळ्यांना मात देऊन जे जिंकले तिसऱ्या सीझनचे चॅम्पियन, त्यांना नंतर देऊया आपण. पहिले विमेन्सची ट्रॉफी अजून बाकी आहे द्यायची. आता फक्त मेडल दिल्यात. कॅश प्राइस 50,000. ओनर देखील तिकडे जोडले गेलेत. Come on, yaar. Come on. तर चला या स्पर्धेतला आता शेवटचं पारितोषिक आपण देतोय. येस, मी या पहिले सांगितलं 0% चान्सला 100% मध्ये कसं कन्वर्ट करायचं यांच्याकडून शिका. एकदा जोरदार टाळ्या RCB साठी. प्लीज वेलकम टीम RCB, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन TPL सीझन 3. RCB इज द चॅम्पियन.
चला चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन आपण आरसीबी टीमला ते सन्मानित करूया. अरे जा घेऊन. ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने नाव कोरले गेलं रॉयल चॅलेंजर बँगलोर. यावर्षी आरसीबी आयपीएल मध्ये पण जिंकली आणि टीपीएल मध्ये पण जिंकली. क्या बात आहे यार. सगळे लॉलीपॉप बोलत होते त्यांना आता कप दाखवा. यावर्षी आरसीबीच्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं मला वाटते. विमेन्सचं पण मेन्सचं पण आणि आता टीपीएल मध्ये देखील आरसीबी जिंकली आहे. पण मला वाटत नाही की अनंतम मध्ये चेंगराचेंगरी होईल काही. आयपीएल मध्ये आरसीबी जिंकली तेव्हा चेंगराचेंगरी झाली पण अनंतम मध्ये होणार नाही. बघा आरसीबी वाले पण रोहित शर्माचीच कॉपी करतात. चला चला येस. बघा स्क्रीनवरती बच्ची बच्ची नो मध्ये नाही खाली. बघा स्क्रीनवर जे तुम्ही पाहतायत हेच चेहरे आहेत. रितेश सिद्धेश दोघांमध्ये एक आले तरी चालेल. आपण एडिट करून दुसरा बनवू. तर स्क्रीनवर जे तुम्ही पाहतायत ते हेच चेहरे ज्यांच्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा सफल होतीये. खर तर टीपीएल कमिटी बघा स्क्रीनवर हे चेहरे नसतील तर टीपीएल होणार नाही. त्यामुळे खर तर या सगळ्यांना मी हॅट्स ऑफ करतोय. या सगळ्यांचा खरंच मी मनापासून आभार करतोय. सलगच्या तिसऱ्या पर्वात मला या स्पर्धेसोबत जोडण्याची संधी दिली. पुन्हा एकदा मी या संपूर्ण कमिटीचा आभार व्यक्त करेन. सलगच्या तिसऱ्या पर्वात माझ्यावरती विश्वास ठेवला आणि 3 वर्ष मला सहन केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार. 3 दिवस सलग या स्पर्धेमध्ये आपण जोडले गेलो. 3 वर्षाची स्पर्धा खरं तर सफल झाली. स्पर्धा 3 दिवस असते विनायकदा पण मेहनत ही 3 महिन्याची असते. स्पर्धा 3 दिवसाची मेहनत 3 महिन्याची आणि आतुरता 300 दिवसांची अशी टीपीएलची स्पर्धा. आणि सगळे इग्नोर करतायत आम्हाला ठीक आहे हरकत नाही. पण आता आम्ही आमच्या स्वतःसाठी अप्रिशिएट करतो. आपण स्वतः आपल्यासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. थँक्यू सो मच. भेटूया. फ्री चेस फॉर टीपीएल कमिटी. हिप 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 हिप. भेटूया पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अशाच नवीन जोशात. बच्ची कंपनी की जय हो. सो बाय बाय. थँक्यू. लव यू ऑल. बाय गाइस.